विचारणार का मी बोलू काय? आज भारतीय जनता पक्षाच्या आमच्या प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्याच मंत्र्यांना आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाणजी यांनी प्रत्येक मंत्र्याला जनता दरबार घेण्याचे आदेश आणि परिपत्रक काढलेलं होतं। आजची तारीख मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्रीसाठी राखीव होती आणि त्याचप्रमाणे आता 3 वाजल्यापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून आलेले जे काही निवेदनं होते, शिष्टमंडळ होते, काही महाराष्ट्र सरकारने जे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला या बाबतीमध्ये जो मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्यापर्यंत ते आले, आभार मानले, सत्कारही केला। आमच्या कोकणातले असंख्य चाकरमानी जे मुंबईमध्ये राहतात तेही त्यांची निवेदनं घेऊन आले होते। या जनता दरबारमुळे आमचं सरकार हे लोकभिमुख कसं आहे, सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणारं आमचं महायुतीचं सरकार आहे, याचं उत्तम उदाहरण आजचा जनता दरबारचा कार्यक्रम होता। मी माझे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री म्हणून मला त्यांनी ही संधी दिली आणि त्यासाठी असंख्य लोकांचे प्रश्न आणि मी सेवा करू शकलो। धन्यवाद। तुम्ही मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री आहात आणि एकंदरीतच मागच्या काही काळामध्ये तुम्ही रोहिंग्यांच्या संदर्भात रोख भूमिका घेतली, बांगलादेशीच्या विरोधात रोख भूमिका घेताय, पण तुमच्या सरकारमधील कृषी मंत्री विविध जाहीर वक्तव्य करतायत जे शेतकऱ्यांच्या विरोधात दिसतात। एकंदरीत त्यांची वक्तव्य महायुतीमध्ये बेबनाव दिसत नाही का? एकंदरीत एक लक्षात घ्या, त्या संदर्भात आदरणीय अजितदादा पवारांचं मी स्वतः वक्तव्य ऐकलेलं होतं। माननीय कोकाटेजी हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत आणि म्हणून आदरणीय अजितदादा पवार त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने त्यांच्याशी बोलतील, चर्चा करतील असा माझा ठाम विश्वास आहे। तुम्ही 2017 साली जे प्रकरण झालं होतं मासे फेकीवरून, त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळालेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अतिशय समाधानी आहे। मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला न्याय दिला। शेवटी ते आंदोलन आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी केलेलं होतं। माझ्या घरात कोण मच्छी देत नाही म्हणून मी ते आंदोलन केलेलं नव्हतं। पारंपरिक मच्छीमारांवर सातत्याने होणारा अन्याय त्याविरुद्ध आम्ही आवाज उचललेला आणि माननीय न्यायालयाने आमच्या सगळ्या बाबी ऐकून घेतल्या आणि आम्हाला जो न्याय दिला त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो। नवी मुंबई एअरपोर्ट अंतर्गत वॉटर टॅक्सीची सुविधा मिळावी असं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या दृष्टिकोनातून निर्णय आणि पावलं उचलली होती आणि त्याची माहिती आणि त्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी बंदरे खात्याचा मंत्री म्हणून मी आजच संबंधित सचिव, नवी मुंबई आणि सिडकोचे अधिकारी आणि बंदरे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मी आज बैठक घेतली, जेणेकरून वॉटर टॅक्सीची सुविधा कुठून कुठपर्यंत आपण ठेवू शकतो, अन्य जेटींबरोबर त्याला कसं जोडू शकतो, मुंबई MMR रिजनमध्ये सुरू होणारी वॉटर मेट्रो आणि ही नवी मुंबईची वॉटर टॅक्सी ह्याला जोडू कसं शकतो, त्याचबरोबर कोकण पट्ट्यातले विविध रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत या सगळ्याचा नेटवर्क कसा पसरू शकतो या दृष्टिकोनातून आमची चर्चा झालेली आहे। त्या निमित्ताने पुढच्या बैठका लवकरच घेऊ
फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची जी काही इच्छा आहे त्या अनुसार योग्य अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून मी बैठक घेतली.